गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आपण 5वा धडा सुरू केला होता, व्यवसायातील उभरत्या संधी. त्यात आपण ई व्यवसाय बघितला होता. ई व्यवसायाची व्याप्ती आपली झालेली आहे. आज आता आपण ई व्यवसायाचे फायदे हा भाग बघणार आहोत. सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूची माहिती होणं, निवड करणं आणि वस्तू पोहोचल्यानंतर त्याचं पेमेंट कसं करणं किंवा त्याचे पैसे कसं देणं हा ई व्यवसायाचा मुख्य फायदा आहे. विक्रेता आणि खरेदीदार दोघांनाही इंटरनेटच्या आधारे वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ ई व्यवसायाद्वारे मिळालेलं आहे. पारंपरिक खरेदी विक्री 3 मार्गाने व्यापार केला जातो, म्हणजे समोरासमोर, मेल, ई पत्र देऊन, फोनवरून आणि इंटरनेट हा व्यापाराचा चौथा मार्ग आहे. इंटरनेट व्यापार हा कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय असून आता तो फार चांगल्या पद्धतीने भरभराटीला आला आहे. इंटरनेट ही पारंपरिक स्रोतापेक्षा चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो. मग या इंटरनेटच्याद्वारे व्यवहार करण्याचे जे काही फायदे आहेत त्या फायद्यांचा विचार आज आपण करणार आहोत. त्यातला पहिला फायदा त्यांनी सांगितला आहे की सुलभ स्थापना. ई व्यवसायाची स्थापना करणं हा पारंपरिक व्यवसायाच्या स्थापनेपेक्षा अतिशय साधी आणि सरळ सोपी प्रक्रिया आहे. पारंपरिक व्यवसाय स्थापन करणं हे अतिशय कठीण काम आहे, परंतु ई व्यवसायाची स्थापना करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय ई व्यवसायाद्वारे स्थापन करणं अतिशय जलद रीतीने आपण स्थापन करू शकतो आणि सोप्या पद्धतीने. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कमी गुंतवणूक. पारंपरिक व्यवसाय करण्याच्या तुलनेपेक्षा जर आपण ई व्यवसाय स्थापन करण्यासाठी जी काही गुंतवणूक करतो ही गुंतवणूक कमी प्रमाणामध्ये असते. पारंपरिक व्यवसाय स्थापन करण्यासाठी तुम्हाला जागा, मनुष्यबळ यासाठी जो खर्च करावा लागतो तो खर्च ई व्यवसायामध्ये आपल्याला कमी प्रमाणात येतो. त्यामुळे ई व्यवसायामध्ये पैशाची गुंतवणूक ही कमी प्रमाणात करावी लागते. ई व्यवसायाला भौतिक अस्तित्व नसल्यामुळे भौतिक सुविधांवर जास्त खर्च करावा लागत नाही. त्यामुळे ई व्यवसायामध्ये कमी गुंतवणूक केली जाते आणि ई व्यवसाय हा संपर्कावर जास्त असल्यामुळे तो अतिउत्तम चालतो. त्यानंतर सुविधा. ई व्यवसाय हा 24/7/365 डेज म्हणजे पूर्ण वर्षभर 24 तास 7ही दिवस ई व्यवसाय करता येतो. ई व्यवसायाला कोणत्याही प्रकारची सुट्टी आपण देऊ शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. जसं पारंपरिक व्यवसायाला सुट्टीचा निर्बंध आहे, मनुष्यबळ किंवा कामगारांच्या रजेचा प्रश्न येतो किंवा सार्वजनिक सुट्ट्या असतात किंवा इतर काही सार्वजनिक अडचणी असतात, त्यामुळे व्यवसाय बंद राहतो. त्या पद्धतीच्या कोणत्याही अडचणी ई व्यवसायाला येत नाही. ई व्यवसायाची सुविधा ही तुम्ही 7ही दिवस 24 तास आणि पूर्ण वर्षभर म्हणजे 24 तास 7 दिवस 365 दिवस तुम्ही ई व्यवसाय करू शकता किंवा ई व्यवसायाद्वारे तुम्ही वस्तूची खरेदी विक्री करू शकता कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी. ही सगळ्यात मोठी सुविधा ई व्यवसायाची आहे. पारंपरिक व्यवसायामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन असतं, त्याचबरोबर येणाऱ्या सार्वजनिक सामाजिक अडचणी असतात, त्यामुळे व्यवसाय बंद राहत असतो. परंतु ई व्यवसायाच्या बाबतीमध्ये अशी कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे वेग. ई व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि आकर्षक पद्धतीने अधिक वेगाने आपण इंटरनेटच्या सहाय्याने एका क्लिकवर वस्तूची खरेदी विक्री करू शकतो किंवा वस्तूची देवाणघेवाण करू शकतो. वस्तू खरेदी विक्रीचा जो काही वेग आहे तो ई व्यवसायामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. त्यानंतर 5वा फायदा आहे तो म्हणजे जागतिक प्रवेश. ई व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सीमा नाही किंवा बंधन नाही. ई व्यवसाय हा सीमारहित आहे, सीमा विरहित आहे. म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये ई व्यवसाय तुम्ही प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर ई व्यवसायामध्ये जगातील कोणत्याही भागातून उत्पादन निवडण्याचं आणि खरेदी विक्री करण्याचे स्वातंत्र्य ई व्यवसायामध्ये असल्यामुळे ई व्यवसायाने जागतिक प्रवेश केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ई व्यवसायामध्ये खरेदीदार आणि विक्रेता समोरासमोर येण्याची आवश्यकता नाही.
त्यानंतर 6वं आहे ते म्हणजे कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली. इंटरनेटच्या वापरामुळे कागदी कामावर अवलंबून राहण्याचं प्रमाण ई व्यवसायाच्या बाबतीत कमी झाले. ई व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा कागद वापरला जात नाही. नोंदी ठेवणं, संदर्भ घेणं हे इंटरनेटमुळे सोपं झालेलं आहे. कागदविरहित काम इंटरनेटच्याद्वारे किंवा ई व्यवसायाद्वारे केलं जातं. त्यानंतर 7वं आहे ते म्हणजे सरकारचा पाठिंबा. ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरण प्रदान करून देतं. जास्तीत जास्त पारदर्शकता आणि सुनिश्चितपणा ई व्यवसायामध्ये सरकारद्वारे आपल्याला सोय करून दिलेली आहे. त्यानंतर 8वा फायदा आहे तो म्हणजे सोपे शोधन किंवा सुलभ देय. ई व्यवसायाचं तुम्ही जे काही खरेदी विक्री केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असतं किंवा पैसे द्यायचे असतात, ते पैसेसुद्धा तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने किंवा सुलभरित्या देऊ शकता. क्रेडिट कार्ड असेल, इलेक्ट्रॉनिक निधी असेल, याद्वारे तुम्ही 24 तासात कधीही ई व्यवसायाद्वारे वस्तूचं पेमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ई व्यवसायाचे 8 फायदे बघितले. पहिला फायदा बघितला आपण सुलभ स्थापना, दुसरा बघितला कमी गुंतवणूक, तिसरा बघितला सुविधा, चौथा वेग, 5वा जागतिक प्रवेश, 6वा कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली, 7वा सरकारचा पाठिंबा आणि 8वा सोपे शोधन. हे 8 फायदे आपण ई व्यवसायाचे बघितलेले आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण बघूया तो म्हणजे ई व्यवसायाच्या मर्यादा. ई व्यवसायाच्या मर्यादा काय आहेत तर पहिल्या म्हणजे तोटे आपण थोडक्यात सांगू. जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसेच काही प्रमाणामध्ये तोटे असतात. त्यातला पहिला तोटा किंवा पहिली मर्यादा आहे ती म्हणजे वैयक्तिक संबंधाचा अभाव. ई व्यवसाय हा इंटरनेटच्या माध्यमाद्वारे मोबाईल कम्प्युटरद्वारे होत असल्यामुळे ई व्यवसायामध्ये खरेदीदार आणि विक्रेते हे समोरासमोर येत नाही. म्हणजे तुमचा खरेदीदाराचा आणि विक्रेत्याचा वैयक्तिक संबंध येत नाही. सगळे व्यवहार हे मोबाईलद्वारे न दिसता तुम्ही करत असता. त्यामुळे तुम्हाला उत्पादनाची किंवा ग्राहकाची गुणवत्ता तपासून पाहता येत नाही किंवा ते तपासणं किंबहुना अवघड असतं. स्पर्श तुम्ही वस्तूला करू शकत नाही. त्यानंतर वितरणाची वेळ. वितरणाची वेळ जी आहे, उत्पादनाच्या वितरणाला हा वेळ लागतो. पारंपरिक व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही खरेदी विक्री करता तेव्हा तुम्ही खरेदीदार आणि विक्रेता समोरासमोर असतात. त्यामुळे पैसे द्या आणि वस्तू घ्या, तात्काळ तुमचं वितरण केलं जातं. परंतु ई व्यवसायामध्ये तसं होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पाठवण्यासंबंधीच्या समजा म्हणजे वाहतुकीची काही अडचण असेल किंवा काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले तर त्यामुळे वस्तू पोहोचण्यामध्ये थोडा वेळ होऊ शकतो, ती खराब होऊ शकते. त्यामुळे वितरणाची वेळ ही निश्चित नसते. त्यामुळे ग्राहक बऱ्याचदा निराश होऊ शकतात. उदाहरणार्थ जर समजा आपण ॲमेझॉन घेऊया, एका दिवसामध्ये तुम्हाला वितरणाचं आश्वासन दिलं असेल परंतु काही कारणामुळे तुम्हाला ते त्यांना पूर्ण करता आलं नाही, वाहतुकीची समस्या आली, माणूस उपलब्ध नसेल तर तुम्हाला ते एका दिवसात मिळेलच असं नाही, ते तुम्हाला यायला वेळही लागू शकतो. आणि बऱ्याचदा सगळ्या समस्यांचं निराकरण ई व्यवसायामध्ये होत नाही. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे सुरक्षा समस्या. बरेच लोक ऑनलाईन व्यवहार करत असताना फसवले जाण्याची किंवा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ऑनलाईन व्यवहार करत असताना काही हॅकर्स असतात, म्हणजे माहिती काढून घेणारे असे काही लोक असतात किंवा अशा काही साईट असतात की ज्यामुळे आपली वैयक्तिक माहिती किंवा आपली आर्थिक माहिती मिळवणं अशा लोकांना सोपं होतं आणि त्यामुळे ग्राहकाचं आर्थिक पिळवणूक म्हणा किंवा त्याचं फसवणूक होण्याची शक्यता ई व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये ई व्यवसायाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा संभाव्य ग्राहकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ई व्यवसाय हा घातक ठरलेला आहे किंवा त्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे सरकारी हस्तक्षेप. काही वेळेला सरकारच्या अतिरेकी देखरेखीमुळे व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात जर हस्तक्षेप होण्याची शक्यता असते. त्यामुळे ई व्यवसायावर मर्यादा येत असतात. सरकारी हस्तक्षेप झाला तर ई व्यवसायावर मर्यादा येण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर 5वं आहे ते म्हणजे जास्त जोखीम. ग्राहक आणि विक्रेता यांचा थेट संपर्क होत नसल्यामुळे ई व्यवसायामध्ये जोखीम ही जास्त प्रमाणात असते. फसवणूक झाली तर कायदेशीर कारवाई करणं कठीण असतं, कारण समोरासमोर व्यक्ती नसतो, आपली ओळख नसते, तो व्यक्ती कुठे आहे याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करणं अतिशय अवघड जातं.
त्यामुळे ई व्यवसाय करणं काही प्रमाणामध्ये धोकादायकसुद्धा होतं किंवा काही प्रमाणामध्ये फसवणूक होण्याची, ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होण्याची, ग्राहकाला जी वस्तू दाखवली त्याच्यापेक्षा दुसरी वस्तू मिळण्याची, जास्त वेळ वस्तू मिळण्यामध्ये लागण्याची, वितरणाची वेळ कमी जास्त होण्याची, वैयक्तिक संबंध असल्यामुळे वस्तूची गुणवत्ता तपासता येत नाही, जर आपल्याला काही अडचण आली तर आपण कायदेशीर दाद मागू शकत नाही, अशा समस्या किंवा अशा मर्यादा या ई व्यवसायामध्ये आपल्याला बघण्यास मिळतात. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण ई व्यवसायाच्या मर्यादा बघितल्या, ई व्यवसायाचे फायदे बघितले. ई व्यवसायाच्या मर्यादांमध्ये आपण एकूण 5 मर्यादा बघितल्या. वैयक्तिक संबंधांचा अभाव, वितरणाची वेळ, सुरक्षा समस्या, सरकारी हस्तक्षेप आणि जास्त जोखीम या 5 मर्यादा आपण ई व्यवसायाच्या बघितलेल्या आहेत. तर आज आपण ई व्यवसायाचे फायदे आणि ई व्यवसायाच्या मर्यादा हा भाग इथे संपवलेला आहे. ई व्यवसायाचे जसे फायदे आहेत तसेच ई व्यवसायाच्या काही मर्यादासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत.